स्वागतम। रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संघटनेच्या वतीनं त्रैमासिक सभेचं या ठिकाणी आज आयोजन केलेलं आहे। या सभेची सुरुवात आपण आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत परमार्थ पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन आणि संत शिरोमणी गौरव काका यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण करणार आहोत। स्वर्ग तुमच्या पायथ्याशी आज मजला लाभले, स्वामी आमच्या जीवनाचे अर्थ हे कळू लागले। पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ, पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ। भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचा आपण यथोचित या ठिकाणी सन्मान करत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी कांदळे कुंभारपाड्यातील या सर्व आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी आलेल्या जिल्ह्यातील प्रतिनिधींचं स्वागत करायचं ठरवलं आहे आणि तो गोड कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करत आहोत। सामाजिक संघटनेच्या महिला अध्यक्षा प्रतिभा वाडीकर ताई उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत होत आहे। मी ललिता पालवणकर ताईंना विनंती करतोय की आपण रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संघटनेचे सन्माननीय सचिव दिलीप साळवे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी जितेंद्र नागावकर यांना विनंती करतोय। उपाध्यक्ष सन्माननीय नंदकुमार गोविलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत होत आहे। मी सामाजिक संघटनेचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय कार्याध्यक्ष रमेशजी कुंभार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी ज्ञानेश्वर पेनकर यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत। संघटनेचे सन्माननीय खजिनदार सुनीलजी अंजरलेकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी पुन्हा एकदा गणेशजी पालवणकर यांना विनंती करतोय की आपण सामाजिक संघटनेचे खजिनदार सन्माननीय अरुण बामणोलकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी रवींद्र नागावकर यांना विनंती करतोय की त्यांनी सहखजिनदार अरुण बामणोलकर यांचं स्वागत करायचं। कार्यालयीन सचिव मधुकर कुंभार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी चंद्रकांत पालवणकर यांना विनंती करतोय की आपण कार्यालयीन सचिव मधुकर कुंभार यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचे सन्माननीय सदस्य रामदासजी साळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। सल्लागार वसंत कुंभार सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय, त्यांचं स्वागत करायचं आहे। युवक आघाडीचे सन्माननीय उपाध्यक्ष कुंदन विनेरकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। संदेश साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं। प्रत्येक मीटिंगला उपस्थित त्यांनी मला एक फॉर्म्युला दिला आणि 4 वर्षे गरज असलेला मंदिर त्यांनी आज त्यांच्यामुळं आज बंद झालेलं आहे, म्हणून पहाडकरांच्या हस्ते मला त्यांचा सत्कार करता आहे। त्यांनी सत्कार त्याचा
रमेश नागावकर साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. सामाजिक संघटनेचे संपर्क प्रमुख दीपक हातलोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत होत आहे. सुरुवात केली आपल्या असे रायगड जिल्ह्याचे युवक संघटनेचे धडाडीचे अध्यक्ष सन्माननीय कुंभार सर खरोखर दूर हातात घेतली होती. सगळ्यांचंच या ठिकाणी त्यांनी स्वागत केलं, पण त्यांचं स्वागत राहिलंय. आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे आणि खरोखर कुंभार समाजामध्ये काम करण्याची इच्छा असणारं एक युवा व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश मांगुळकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी आपण रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संघटनेचे सर्वच पदाधिकारी आजच्या सभेसाठी उपस्थित आहोत. सर्वांना अभिमान वाटावा असं काम आपल्या रायगड जिल्हा कुंभार समाज संघटनेचं गेली 8 वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि हे काम करत असताना ज्यांनी समाजासाठी वाहून घेतलं आहे किंवा समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. आपल्या सर्वांचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतात असे आपल्या रायगड जिल्हा कुंभार सामाजिक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष यांना आजच्या या चालू वर्षामध्ये त्यांना 2 पुरस्कार जाहीर झाले आणि ते 2 पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा नुकताच मला वाटतं कुंभ विश्वदर्शन वृत्तपत्र अमरावती विदर्भ यांच्या वतीने त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर श्री संत गोरा कुंभार समाज मंडळ चिपळूण रत्नागिरी यांच्या वतीने देखील कोकण रत्न पुरस्कार देऊन आपल्या सर्वांचे चित्रावजी महाडकर साहेब यांचा गौरव करण्यात आला. तो त्यांचा सन्मान असो आपल्या सर्वांचा आणि आपल्या रायगड जिल्ह्याचा सन्मान आहे म्हणून आपण त्याचा विशेष सत्कार या ठिकाणी करूया. की रायगड जिल्हा कमिटीचे सर्व सदस्य तालुका अध्यक्ष सर्वांना विनंती करतोय एकत्रित म्हणून आपण अध्यक्षांचा सत्कार करूया. मी आमंत्रित करतोय सत्कार मूर्ती अध्यक्ष अनंतरामजी महाडकर साहेब. काम करत राहणार आणि त्याचा अंत नाही आणि ते कधीही असं म्हणत नाही की मला अमुक वेळेला मी येऊ शकत नाही, सभा रद्द करा. तर आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला सभा घेतल्या त्या वेळेला त्यांचं घरी काही अडचण असली तरीसुद्धा आनंदजी महाडकर हे रायगड जिल्ह्याच्या कुंभार समाजासाठी वाहून घेतल्याचं काम करतात. म्हणून त्यांचा विशेष जो सत्कार झाला त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं आयुष्य वाढो म्हणून आपण ईश्वराजवळ प्रार्थना करूया. धन्यवाद. मध्ये आत्ता इथे बसलेलो आहोत. हे संत शिरोमणी गोरोबा काका यांची जी वास्तू आहे, हे मंदिर आहे, हे नुकताच त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे, नवीन उभारणी करण्यात आली आहे आणि यासाठी सन्माननीय दर्शन बाबू कुंभार, दिनेश बाबू कुंभार आणि गणेश पालवणकर आणि इथल्या सर्व समाज बांधवांनी फार श्रम घेऊन मेहनतीनं आणि आपल्या आर्थिक सहाय्यातून या मंदिराची इथे उभारणी करण्यात आली आहे आणि त्या सभागृहात आज ही मीटिंग सुरू आहे. त्या अर्थानं ह्या सर्वच लोकांनी ही छान प्रकारे वास्तू उभी केली त्याबद्दल आपण रायगड जिल्हा कुंभार समाजाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया, सत्कार करूया. मी आमंत्रित करतोय दर्शन बाबू कुंभार, दिनेश बाबू कुंभार आणि गणेश पालवणकर यांना. पांडुरंगाचं देवालय बांधण्यात आलं. ते बांधण्यासाठी दर्शन बाबू कुंभार आणि त्यांचे भाऊ पालवणकर यांना मी विचारलं, अरे एवढं मोठं देवाचं बांधकामाचं आपण कार्य केलं तर त्याच्यासाठी आर्थिक मदत कोणाकडनं घेतलीत का? तर ते म्हटले नाही. दर्शन कुंभारनी त्यांच्या फॅमिलीनी हे देवालय त्यांच्या स्वकष्टाने कोणाचीही मदत न घेता बांधलेलं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की उत्पन्नाच्या 50% हा आपल्या देवधर्मासाठी द्यावा असं म्हटलेलं आहे. पण या म्हणण्याप्रमाणे पूर्वीची जी देवालय बांधून झाली ते राजेराजवाडीने त्यांचं 50% उत्पन्न देऊन ती बांधकामं केलेली आहेत. पण आत्ताच्या कलियुगामध्ये एवढं देणं कोणालाही शक्य होणार नाही. तरीसुद्धा
दर्शन कुंभारसारखे मुत्सद्दी आणि समाजासाठी वाहून घेतलेले लोक की कुठेही प्रसिद्धी न मागता कोणालाही न सांगता स्वखर्चाने देवालय बांधले, म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांचं आयुष्य उदंड वाढावं म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया. धन्यवाद. आपल्या अजेंड्यावरील या बैठकीचा पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे कोकण विभागावरील कोकण विभागातील जी मेन बॉडी आहे त्या कमिटीवर कार्यकारिणीवर आपल्याला आपल्या रायगड जिल्ह्यातून तसेच रायगड जिल्ह्यातून 5 प्रतिनिधी आपल्याला द्यायचे आहेत. तसेच कोकणच्या युवक कमिटीवर देखील आपल्याला 2 प्रतिनिधी द्यायचे आहेत. त्याची निवड आपल्या कार्यकारिणीतून आपण करायची आणि रायगड जिल्ह्यातून हे 7 प्रतिनिधी आपल्याला कोकण विभागाच्या कमिटीवर पाठवायचे आहेत. हा पहिला मुद्दा आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा आयोजित करू. जे खरोखर चांगल्या पद्धतीने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोकणामध्ये करतील आणि कोकण कमिटीवर पूर्ण चांगल्या पद्धतीने काम करतील अशाच आपल्या युवकांना किंवा कार्यकारिणीतील जाणकार लोकांना आपण त्या ठिकाणी संधी देणार आहोत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणा, पालघर आणि वसई, आपला ही नवी मुंबई आणि मुंबई असे 7 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यात जाणारे लोक आपल्याला पाहिजे. तर आपल्याला असे सदस्य जर कोण असेल काम करणारे तर आपण ती नावं द्या. प्रत्येक तालुक्यात कोण असेल तर 5 सदस्य आपल्याला द्यायचे फक्त आणि 2 युवक कार्यकारिणीवरती. दक्षिण रायगडमधून तिथपर्यंत गेलं पाहिजे. आपण नुसतं पद घ्याने घरी बसायला काय अर्थ नाहीये. तालुका अध्यक्ष आहे. मी कोकण कार्यक्रमाची माझी इच्छा आहे कारण मला पूर्ण मी रमेश बाळकृष्ण नायवकर, तालुका मुरुड. यायला पाहिजे. आणि रुपेश आणि स्वप्नील जाणार कोकण कार्यकारिणीमधून आपल्याकडे नावं आलेली आहेत. ती नावं मी या ठिकाणी जाहीर करतो. स्वयंस्फूर्तीने हे सर्व कार्यकर्ते कोकण कमिटीवर काम करण्यासाठी तयार झाले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रमाणे आहेत कोकण विभागाच्या जी मेन कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणी किंवा कमिटीवर काम करण्यासाठी इच्छुक आहेत श्री रमेश बाळकृष्ण नागावकर मुरुड. दुसरं व्यक्तिमत्व आहे श्री सुनील वाघोसकर परळी सुधागड तालुका. पुढील नाव आलेलं आहे कर्जत तालुक्यातून श्री रतन काळूराम कुंभार आणि मानगावमधून सन्माननीय श्री अरुण बामणोकर यांची कोकण विभागीय उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. ते म्हणजे खोपोलीचे सन्माननीय वसंत नथू कुंभार. ते काम करण्यासाठी इच्छुक असणारे आपले कार्यकर्ते आहेत, युवक आहेत. श्री ओंकार गणेश पालवणकर. त्याला खूप चांगली संधी आहे की युवक कमिटीवर काम करण्यासाठी इच्छुक झाल्या. ओंकारसाठी जोरदार टाळ्या. नागावकर आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत स्वप्नील, पण स्वप्नील देखील इच्छुक झालेत. आणि त्यानंतर आणि खरोखर कुंभार समाजामध्ये काम करण्याची इच्छा असणारं एक युवा व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश मांगुळकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नवीन कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या सदस्यांना सूचना आहे की येत्या 10 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी कोकण विभागीय कुंभार समाज कार्यकारिणीची सभा आहे. त्या सभेमध्ये तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी सभेला आपण उपस्थित राहायचे. धन्यवाद. श्री संत शिरोमणी गुरुदासकाका यांच्या कोकण विभाग उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्याला खरं कारणीभूत महाडकर साहेब आहेत, त्यांनी नेमणूक केली. नंतर राजू मांगुळकर ते त्यावेळेला अध्यक्ष होते. नंतर आमचे रामदास साळवी आणि राजेंद्र साळवी त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळं माझी उपाध्यक्षपदावर आपल्या पलळे येथे मिटिंग झाली. त्याच वेळेला मला अचानक पत्र देण्यात आलं उपाध्यक्ष. आणि आत्ता जे नवीन सभासद झालेत कोकण विभागावरती स्वइच्छेने
म्हणजे मी स्वइच्छा म्हणजे मी सांगितलं परत ती माझी पदोन्नती त्यांनी, मी खजिनदार म्हणून अगोदर होतो कोकण विभागावर, त्यांनी पदोन्नती उपाध्यक्ष म्हणून केलेली. पण आता जे सगळे झालेले आहेत धडाडीचे कार्यकर्ते, त्यांनी सगळ्यांनी एक होऊन आपण कोकण विभागात मिटिंग असेल काय असेल तर जायचं असेल तर आपण एकमेकाच्या संपर्कात राहू, एकमेकांचे आत्ता आपण फोन नंबर घेऊ. म्हणजे कसं होईल, जायचं असेल तर गाडी काय करता येईल, आपल्याला नियोजन कसं करता येईल आणि त्याप्रमाणे आपण जाऊन आणि तुम्ही सर्वांचं कोकण विभागावर नवनिर्माण सदस्य झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. खादी ग्राम उद्योग भारत सरकार यांच्या माध्यमातून दिली जाणारे जे टूल किट आहे, म्हणजे इलेक्ट्रिक आपल्याला जे चाक मिळणार आहे, या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती, ते चाक कसं मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, या विभागाशी सातत्याने जोडले गेलेले रामदासजी साळवी यांना विनंती करतो की खादी ग्राम उद्योग यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्या सर्व समाज बांधवांना द्यावी. आणि संत गोरोबा काकांना स्मरून मी पुढील आपलं जे माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याचं मी सविस्तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच ही आपली जिल्ह्याची मिटिंग होती असं मला कळलं आणि ते असेलच. तर पहिले तुमच्या कांदळे गावचं मी आभार मानतो की बाबा तुम्ही प्रथमच जिल्ह्याला बोलवलं. उलट तुम्ही अजून याच्यापुढे करत जा. कारण काय माहिती आहे का, माझा अनुभव असा आहे की ज्या गावामध्ये तुम्ही मिटिंग घ्याल ना तिथे थोडीसं एक उत्साह निर्माण होतो आणि समाजासाठी काहीतरी आपण करावं असं 10 लोकांमधून दोघांच्या तरी उत्पन्न होते भावना ती. तर ते ह्यापुढे तुम्ही पण सहकार्य करा, आम्ही पण येत जाऊ. तर माझ्याकडे विषय दिला आहे खादी ग्रामोद्योगमधून आपल्याला टूल किट म्हणजे चाकं मिळणार आहे. तर आत्ता आमच्या खालापूर, कर्जत आणि सुधागड यांच्या म्हणून एक 20 लोकांचा एक टीम बनवली आहे. टीम म्हणजे ज्यांची इच्छा आहे तर त्यांना 3100 रुपये भरायचे. तर आता काय झालं, पिवळे रेशन कार्डवाले आहेत त्यांना फुकट मिळणार आहे आणि 10 दिवसाचं ट्रेनिंग असतं. ते तुपगावला 10 दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे. आणि तेव्हा तिथे जे लागणारे कागदपत्र म्हणजे आपल्याला ते माती देणार, तिथे प्रशिक्षण जो देणार आहे त्याला चांगले पैसे देणार आहे, असं सगळं असतं. ते म्हणजे आपल्याला सगळं मोफत आहे. तिथे हस्तशिल्प विभागाकडून त्यांना प्रशिक्षण दिलं, सगळं दिलं, सर्टिफिकेट आले. त्या सर्टिफिकेटचा एक फायदा झाला. आता त्या सर्टिफिकेटमधून आमच्या तुपगावची एक महिला निवडली वेलला स्कूलच्या लोकांना शिकवायचं आहे मुलांना. तर त्यासाठी त्यांना 3 दिवसांचं ते शिबिर होतं. तर त्या 3 दिवसामध्ये त्या महिलेला 6000 रुपये मिळाले. दिले त्यांनी, लगेच दिले आणि आपण शिकवलं. तर प्रशिक्षणार्थी आपल्या जिल्ह्यात कोणच नव्हते. मग मी जेव्हा चालू केलं आमच्या गावामध्ये तेव्हा प्रशिक्षणार्थी मिळत नव्हता. तर काय करायचं आता, तर माझ्या शेजारी एक केरळवाले आहेत, ते बरेच वर्ष राहतात, कुंभार आहेत तिकडचे, त्यांना आम्ही तयार केलं. जवळजवळ त्यांचं वय 70-80च्या वरतीच आहे. तर त्यांना पण सांगायचं काय की बाबा तुम्ही शिका, एकमेकाला शिकून. भले माझं पण एक तेव्हा मत होतं की आता 30 लोक आहेत, 30मधून 5 जण जरी तयार झाले ना तरी खूप आहे. सगळ्यांनीच करा असं नाही आणि सगळ्यांना जमेल पण असं नाही. आता ते परळीवाले एवढे इच्छुक झाले पाली सुधागडमधून, आपल्याला 30 लोक पाहिजे, त्याही 50ची यादी दिली. बघा किती फरक पडला. पहिले किती लोक करत होते, आता आमची इथं 70 घरे आहेत, तर 10 लोक पण नव्हती करत. कुंभारगाव सगळे जेव्हा आपला व्यवसाय किंवा नोकरी असं बघत होते. तर याच्यातून एक निष्पन्न होतं की बाबा नाही, लोक करतील. आपली चर्च घेतला तिथे आम्ही आम्ही 2-3 वेळा आमचे अध्यक्ष खालापूरचे यांना घेऊन गेलेलो आहे आम्ही. तर तिथे एक दुसरी स्कीम आहे, त्यासाठी तुम्ही किती लोक काम करता त्यांनी आम्हाला सांगितलं. तुमच्या गावात किती लोक काम करतात प्रत्यक्ष, तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. नाहीतर एखादा मोठा प्रोजेक्ट दिला तुम्हाला आणि तुम्ही कोणी नाही काम केलं तर कसं होणार. तर तो एक चांगला एक प्रोग्राम आम्हाला, माझं तरी मत आहे आमची इथं राबवायचं माझं मत. पण त्याच्यासाठी जागा पाहिजे. तर जागेचं पण मी ह्याच्याबरोबर खोपोलीला मंदिर बांधायचं आहे, जागा नाही, प्लॉट नाही खोपोली शहराला. मी त्यांना सांगितलं की हस्तकला उद्योगाकडनं आपल्याला कसं सहाय्य मिळतं. तर त्याच्या पूर्वीची पूर्वपीठिका अशी आहे की ब्रह्मा विष्णू महेश ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस त्यांना शुभकार्य करायचं होतं. तर शुभकार्य करण्यासाठी
मातीचं भांडं म्हणजे कुंभ कोणी तयार करायचं. मग त्यावेळेला त्यांनी त्यांच्या शक्तीने एक मनुष्य निर्माण केला आणि त्याला सांगितलं की तू एक कुंभ तयार कर. तो कुंभार म्हणला मी कुंभ तयार करतो पण त्याच्यासाठी चाक लागेल. तर ब्रह्मदेवांनी चाक दिलं, विष्णूंनी पिंड निर्माण केली आणि विष्णूंनी चक्र निर्माण दिलं आणि ब्रह्मदेवाने नाडा दिला. म्हणजे ज्या वेळेला चक्रावर माती टाकली ती पिंडाच्या आकाराची झाली. मातीचा घडा तयार झाला त्यावेळेला तो उभा राहत नव्हता. त्या ब्राह्मण त्याचा नाडा दिला, तो नाडा त्याच्यावर लावला आणि त्यानंतर हे आपलं चाक तयार झालं. चाकावर मडकं तयार झालं. तर माझी अशी संकल्पना आहे की प्रत्येक तालुक्याने एक एक चाक मिळालाच पाहिजे. ज्या वेळेला समाजामध्ये लग्न कार्य होतात, गुजराती मराठी लग्न कार्य होतात, तेव्हा ते चाक कुठे आहे का शोधत येतात. मग त्याच्यासाठी जी संकल्पना अशी आहे की हा चक्राचा भूमिका प्रत्येक तालुक्याला मिळाला तर ते आपण कुंभार आहोत याचीसुद्धा जाणीव होईल आणि समाजामध्ये इथे चक्राची पूजा केली जाते त्याचं आपल्याला सगळ्यांना समाजाला जाणीव होईल. आता रामदास साळवी म्हणाले की आपल्या समाजासाठी कुंभार समाजासाठी जागेचं, तर जागेचा प्रस्ताव यापूर्वीपासून चालू आहे. तर त्या पद्धतीने जर आपण काम केलं आणि आपण सगळ्यांनी काम करणारच आहोत. समाजासाठी काम करत असताना पैसा न घेता वस्तू स्वरूपात आपण माल घेतला, कोणाकडनं विटा घेतला, त्या पद्धतीने पुढचं काम होणार आहे. तर ते सुद्धा आजच त्याला सुरुवात होणार आहे. म्हणून मी रामदास साळवींना धन्यवाद देतो की अशा प्रकारे तुम्ही समाजाला चांगल्या प्रकारे माहिती दिली तर समाज संघटित होणारच आहे आणि त्यांना काम करण्याची एक ऊर्जा निर्माण होईल. म्हणून परत मी रामदास साळवींचे आभार मानतो. धन्यवाद. जिल्ह्याची कार्यकारिणीची सभा आज कांदे गावात पार पडत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आमचे महाडकर, आपले कोषाध्यक्ष अंतर्लेखन साहेब, सर्व कमिटी मेंबर आणि माझ्या या कांदे मराठी सर्व माझे समाज बांधव. विशेष बोलायचं झालं तर आजच्या आमची प्रथम सर्वांची निवड केली कोकण कार्यक्रम, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि महत्त्वाचं बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं आमच्या जागा खाली होऊन नवीन अध्यक्षांना परत नवीन संधी मिळेल हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. कारण आमच्या मागून पाठीमध्ये दुसरी पण मंडळी तयार झाली पाहिजे. कारण आम्ही त्याच पदावर दम राहिलो तर पाठिंब्याची काय व्यवस्था होणार नाही. महाडकर साहेबांच्या जर बद्दल बोलायचं झालं तर महाडकर साहेबांचं गाव म्हणजे एकदम रत्नागिरी आणि आपलं रायगड यांच्या एकदम सीमेवरती आहे. मी स्वतः त्यांच्या आई बहिणीच्या त्यासाठी बसण्यासाठी गेलो होतो. ते सीमेवरती गाव असून महाडकर साहेबांनी रायगड जिल्ह्याचा विस्तार बनला तर कर्जतपासून पनवेल तर इकडे महाड, पोलादपूर, शेवळ, मसापूर विस्तार केला. या विभागातून ते राहतात मुंबईला. तिथून येऊन आपल्या समाजासाठी भरपूर काही टाईम दिला. आम्ही बघितलं, मला पण 2-3 मिटिंगला महाडकर साहेब येता आला नाही तर आपला मडका घडवताना वरून आपण टोपटतो पण आतून प्रेमाचा हात असतो आपला. याच पद्धतीने आपला समाज या जिल्ह्यात काम करतो. मी 4-5 घरांची माझी वस्ती आहे पण अख्ख्या तालुक्यातली सभापतीपद, सरपंच, सगळी पदवी भूषण का एक प्रेमाने आपण माणसं जिंकतो. माझ्यात प्रथम या गावात फेरी झाली. आपला समाज आहे ते पण समाज बांधव पालवणकर आणि नागावकर आहे. मला वाटतं नागावकर पालवणकर बघितला तर अलिबागने मुरुड याच भागात तुम्हाला जास्त आमचा वास्तव्य आहे खरा. त्याच विभागात आमचे माझे समाज बांधव आहेत तर त्यांच्या खरोखर आजची व्यवस्था आणि यांचं साहेबांचं चौरकरांचं मी पालवणकरचा आभार व्यक्त केला. एवढ्या त्या मंदिर त्यांनी स्वतः खर्चातून त्यांनी उभारलं आणि गावासाठी कुठेतरी आपला समाज आज जिल्ह्यात त्यांनी दाखवून दिला. तर सर्व समाजमंदिरचा एकत्र आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि मी त्यामुळे मी वेळेचा आभार तुमची सर्वांची राधा घेतो. माझे विचार थांबवतो. जय जय महाराज. आपण जर पाहिलं तर गेली 2-3 वर्ष कुंभार समाजातील बऱ्याच समाज बांधवांना आर्टिजन कार्डचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि अजून अधिक लोकांनी आपल्या समाज बांधवांनी आर्टिजन कार्ड काढलेलं नाही, ते काढलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि ते आर्टिजन कार्ड कसं काढू शकतो, त्याचे पुढे भविष्यात काय फायदे होणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महाडकर साहेब देणार आहेत. मी सन्माननीय अनंतरावजी महाडकर साहेबांना विनंती करतो की आपण आर्टिजन कार्डची सविस्तर माहिती द्यावी. आपले सर्व सन्माननीय जिल्हा कार्यकारिणी सर्व ग्रामस्थ, आपण आपले गणेश कुंभार नुकताच मी त्यांना 15 दिवसापूर्वी फोन केला आणि त्यात सांगितलं की कुंभार साहेब आपल्याला कांदल्यामध्ये एक मीटिंग करायची आहे
आणि त्यात लगेच त्याने होकार दिला. चांदल्या गाव आम्ही फक्त ऐकून होतो. मी जवळ 160 गावामध्ये गेलो रायगड जिल्ह्यामध्ये, पण हा जे गाव राहायचा माझ्याकडून तो गाव माझा पूर्ण झाला आता. म्हणजे आम्हाला पण समाधान वाटलं. माझी कार्यकर्ते आली, काही तालुक्याचे अध्यक्ष ह्या ठिकाणी आले, एकोपाने आहेत. ह्याचा मला आज आपण या ठिकाणी माझा जो सत्कार केला, हा सत्कार माझा नाही, हा तुमचा आहे. हा बहुमान तुमचा आहे की मला तुम्ही 7-8 वर्ष संधी दिलात रायगड जिल्ह्यामध्ये काम करण्याची. आणि आपण संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये आपण प्रवास केला, जवळजवळ 22 ते 23 जिल्ह्यामध्ये आपण गेलेलो आहे. आणि असा कुठला रायगड जिल्ह्यामध्ये गाव राहिला नाही, तालुका राहिला, आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे. आपली संघटना चांगले काम करते आणि माझे जे कार्यकारिणी सदस्य आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महिला असेल, युवक सर्व असतील. आणि हा बहुमान हा तुमच्यामुळे मला मिळालेला आहे. मला पहिला पुरस्कार 25चा हा समाजरत्न पुरस्कार मला विदर्भाने दिला. मी त्यांना विचारलं की साहेब हा पुरस्कार कशाबद्दल तुम्ही मला दिलात आणि काय परिचय नाही, काय नाही आहे, म्हणून त्यांनी माझी छोटीशी मुलाखत पण घेतली आणि त्या अनुषंगाने तुम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे. तसंच आपल्याला आता दुसरा हा पुरस्कार म्हणजे कोकण रत्न हा रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने आपल्याला भेटणार आहे. हा तुमचाच एक मान आहे. हा मी फक्त काही एक निमित्त आहे. तुम्ही मला चांगली संधी दिलीत काम करण्याचे, म्हणून आपण हा इथपर्यंत पोचलो आपण. आणि हा कार्यक्रम पुरस्काराचा 10 तारखेला आहे चिपळूणमध्ये. आपण त्या ठिकाणी सर्वांनी यावं ही माझी मनापासून इच्छा आहे. की तुमचा अध्यक्ष काय काम करतो, त्या अध्यक्षांनी मला मी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही मला कोकण रत्न पुरस्कार का दिलात, कोणत्या आधाराने मी माझा विचार केला, तर मला त्याने एकच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये तुम्हीच फक्त अध्यक्ष म्हणून आमचं नाव येतो म्हाडकर म्हणून. 36 जिल्ह्यामध्ये तुमचा रेकॉर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे गेला तर तुमच्या मीटिंगला तुम्ही कधीच अब्सेंट नसतात रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून. तुमचे कार्यक्रम आम्ही बघतोय, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा मीडियाच्या माध्यमातून असो, असा फोन देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला आम्ही हा कोकण रत्न पुरस्कार तुम्हाला देणार आहोत. आणि हा तुम्ही तुमच्या सहकुटुंब त्या ठिकाणी या, तुमच्या रायगड जिल्ह्यातील लोकांना पण घेऊन या अशी सर्वांनी मी विनंती करतो. तुम्ही पण या कार्यक्रमाला अशी माझी विनंती आहे. माझे सहकारी सर्व आपले शरद कुंभार असतील, अण्णा साळवे असतील, चांगल्या पद्धतीने मला मदत करत असतात. की असं नाही आहे की म्हाडकर आपल्या मनाने काम करतोय. आमचे रमेश दादा असतील, सर्व माझे सहकारी, सुनील अंतर्गत असतील, गोविंदकर, हे सर्व तालुका अध्यक्ष असतील, खरोखर मला चांगल्या मनाने स्वीकारलेलं आहे. आणि मला म्हणून कामं करण्याची आवड आहे. आवड असेल सवड भेटते असतो. पण आपण जवळजवळ ह्या माध्यमातून हस्तशिल्प विभाग, हँडिकॅप, वस्त्र उद्योग मंत्रालयाकडून, भारत सरकारकडून आपण जवळ 3000 आपण कार्ड काढलेले आहेत ह्या रायगड जिल्ह्यामध्ये. असा कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण काम बघितलं नाही. असं आपण ते का स्कीम राबवतोय. काय महत्त्व असतं की आपल्या कुंभार कामासाठी, टेराकोटा ह्या कामासाठी चांगलं ते कार्ड आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण भेटतं. आपल्याला त्याचा मोबदला म्हणजे 300 रुपये रोज भेटत आपल्याला. 50 दिवस आपण प्रशिक्षण घ्यायचं आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये. ती संस्था तिथं येते, पण ज्याच्याकडे आर्टिचार्ज काढतात तेव्हा तो हा प्रशिक्षण भेटतो. तर 50 दिवसाचा हा कोर्स आहे. त्या आपण हा पहिला कार्यक्रम आपण तुरगावमध्ये घेतला. तिथे जवळजवळ 25-30 लोकांना आपण तिथं कार्यक्रम तो केला आपण. आणि तिथे चांगले आपल्याला आता मागणी केलेली आहे. परवा आम्ही गेलेलो, फोनवर चर्चा झाली त्या तांडेकर साहेबांना. त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की आम्हाला आजच्याच नावं पाहिजे तुमची. मी कर्जत तालुक्याच्या अध्यक्षांना पण विचारलं, सर्वीकडे विचारलं, पण तिथे आर्टिजन कार्ड नाही आहेत. म्हणून मी आपल्या वाघोसकरांना फोन केला. तर वाघोसकरांनी लगेच नावं, ती 40 नावं दिलीत आपल्याला. तो कार्यक्रम आपण परलीमध्ये करणार आहोत त्या माध्यमातून. आणि तो प्रशिक्षण तिथं आपण घेणार आहोत. तो दिवाळीनंतर आपला कार्यक्रम होईल. आणि त्या माध्यमातून दुसरा विषय की मगाही साळवी साहेब बोलले, खादीग्राम उद्योग भारत सरकाराकडून ते आपल्याला व्हील भेटतात, चाकं भेटतात. ते 31 भरून चाकं भेटतात मोफत. ज्याला पिवळा काढायला मोफत भेटतात. तर लोकांचा गैरसमज व्हायला नको होता की तुम्ही ह्या स्कीममध्ये तुम्ही बघण्यासाठी या त्या तिथे परलीमध्ये. त्याला फक्त आरटीआय कार्ड काढण्यासाठी एक फॉर्म आहे, फॉर्मेट आहे. एक आधार कार्ड, रेशन कार्ड, एक फोटो आणि बँकेची पासबुक झेरॉक्स कॉपी. तर कोण असेल इकडे
पेनमध्ये असतील किंवा इतर तालुक्यामध्ये असतील तो पण आपण कार्यक्रम राबवू शकतो. तर माझे सर्वांना विनंती आहे, जिल्हा कार्यकारिणी असतील, तालुका अध्यक्ष असतील, इथले ग्रामस्थ असतील, सर्व माझी विनंती आहे, आपण जर काम करणार असाल तर नक्की आपण हा उपक्रम परत घेऊ. आपण तिकडे आपण खालापूरला आपण 20 चाकं मंजूर केली, त्यांचे आपण पैसे पण भरले 3100 प्रमाणे 34,100. तसं तुम्ही कोण असतील त्यांची नावं द्या, मला यादी द्या, आम्ही ते पण पाठपुरावा करून ते पण चाकं आपण घेऊन येऊया. कर्जतवाले बघा, तुम्ही होत असेल तुमच्याकडे तिकडं आपण पण करू. अजून आपल्याला चालू वाटप केलेलं नाही आहेत. आर्टिजन कार्डच्या माध्यमातून आपण लोन पण आपण काढून देत लोकांना, त्याच्यावरती 50,000 लोन भेटतं बिना व्याजी. तो आपण खालापूरमध्ये काढला ना, आपण 19-20 जणांना लोन दिलं खालापूरमध्ये. आपण पालीमध्ये आपण 17 जणांना लोन पास केलं. आपण माणगावमध्ये आपण लोन काढून दिलेले आहेत. उरणमध्ये आपण लोन काढून दिलेले आहेत ह्या कार्डवरती. त्याला सबसिडी 36% सबसिडी आहे. तर ह्याचा तुम्ही फायदा घ्या, जेणेकरून आपल्याला हा व्यवसाय पारंपरिक आपला व्यवसाय हा आपला व्यवसाय टिकला पाहिजे. आपण कुंभार समाजामध्ये काम करतो, आपले मोठे मोठे गणपती कारखानेसुद्धा आहेत, ते पण जपला पाहिजे. आणि हा पारंपरिक चूल असेल, छोट्या छोट्या मूर्त्या असतील, मडकी असतील, अशा आपले हे उद्योग आहे ते पारंपरिक जपलं पाहिजे. आणि आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, म्हणजे व्हील चाक ह्याच्यावरती आपण हे काम करू शकतो. म्हणून आपण ह्यासाठी एवढे आम्ही प्रयत्न करतोय, त्या प्रकाराला हे चांगलं प्राप्त होतोय. तरी आपण सर्वांनी सहकार्य दाखवावं एवढीच मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. आपण आजच्या या सभेच्या अंतिम टप्प्याकडे जाणार आहोत. आता सन्माननीय अध्यक्ष अनंतरावजी महाडकर यांनी हस्तशिल्प विभाग आणि आर्टिजन कार्डचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे. भारत 2-3 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने हे काम हाती घेतलं आहे आणि रायगड जिल्ह्यातील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आपण आर्टिजन कार्ड लोकांना वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर भारत सरकार हस्तशिल्प विभागाच्या वतीने प्रशिक्षण देखील राबवलेले आहेत. अशा प्रकारची आपल्याला कामं करायची आहेत. आता राहिला मुद्दा आहे शेवटचा, की बऱ्याचशा तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्षांची कामं सुरू नाही आहेत. तर त्या तालुका अध्यक्षांना जर काही अडचणी असतील तर त्यांनी आपल्या जिल्हा कमिटीकडे तो विषय मांडावा. आणि जर आपण त्या ठिकाणी काम करू इच्छित नसाल तर जर तुम्ही जिल्हा कमिटीला जर कळवलं तर त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या आपल्या केल्या जाणार आहेत. कृपया मला वाटतं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं. आणि रायगड जिल्ह्याचं जे काम आहे ते आपण पाहिलं आहे की अध्यक्ष साहेबांना जो पुरस्कार भेटला आहे तो पुरस्कार त्यांचा नसून त्या सामाजिक कार्याचा पुरस्कार आहे. आपण सगळेच जर चांगल्या पद्धतीने काम करतोय म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्याला तो पुरस्कार आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आजच्या सभेला उपस्थित राहून आपण सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आहे. अशाच प्रकारचं सहकार्य प्रत्येक जिल्हा मिटिंगमध्ये करा, म्हणजे खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यात कुंभार समाजाचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने चालेल. शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आज रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संघटनेने या ठिकाणी त्रैमासिक सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला रायगड जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष सन्माननीय अनंतरावजी महाडकर यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि सर्वच कार्यकारिणीचे जिल्हा कार्यकारी सदस्य उपस्थित राहिले. त्याचबरोबर विविध तालुक्यातून आलेले तालुका अध्यक्ष, युवा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, महिला आघाडीचे अध्यक्षा, त्याचबरोबर महिला भगिनी या सर्वांनी उपस्थित राहून या सभेला चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संघटनेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष आभार कांदळा कुंभार समाज समितीचं, त्यांनी या ठिकाणी या सभेचं चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. आमचा यथोचित सन्मान केला कार्यकारिणीचा. या ठिकाणी नाश्त्याची आणि भोजनाची देखील व्यवस्था केली. त्याबद्दल मी कांदळ्यातील कुंभार समाज बांधवांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पेन तालुक्याच्या हद्दीत हे कांदळे गाव येतं, पेन तालुक्याने ही सभा आयोजित केली, त्यांचं हे यजमानपद आहे. त्याबद्दल पेन तालुक्याचे देखील विशेष आभार मानून, सर्वांचेच आभार मानून आजचा कार्यक्रम संपला. आजची सभा संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.